सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सुत आपणा सर्वांना आदर करतो। आपण जे चिंतन करीत आहोत आज म्हणजे भक्ती ह्या अंगाने सर्वसाधारण माणसं नेहमीच त्यांच्या कल्पनेतून भक्ती करत असतात आणि या भक्तीचे दोन प्रकार असतात, एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती। सकाम भक्ती म्हणजे आपल्याला काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी आपण ती देवाची भक्ती करत असतो। म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रपंचाच्या अंगाने आपल्या काहीतरी इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून बहुतांशी लोक ही भक्ती करत असतात। अगदी पुराणापासून जर आपण विचार केला तर पूर्वीचे अनेक लोक तपश्चर्याला बसायचे आणि मग वर मिळाला की त्या वर आपल्या जीवनात त्याचा उपयोग करायची असते ती सकाम भक्ती। म्हणजे अगदी भस्मासुराने पण तपश्चर्या केली आणि वर वाहून घेतला की ज्याच्या डोक्यात हात ठेवून त्याची राख होईल, ती त्याची इच्छा सकाम म्हणजे इच्छा होती, कारण ती शक्ती मिळाली। हिरण्यकशिपू जो म्हणजे प्रल्हादाचे वडील त्यांनी तपश्चर्या केली, त्याला कोणी मारू शकत नाही असा वर, म्हणजे दरवाजाच्या आतही कोण मारता कामा नये, दरवाजाच्या बाहेरही कोणी मारता कामा नये, कोणी माणूस किंवा पशु कोणी मला हरवू शकत नाही। त्याला वाटलं की त्याला तर कोण हरवू शकणार, म्हणून नृसिंह अवतार जो आपण म्हणतो की आपल्याला सगळ्या काही त्या काळच्या लोकांना असं वाटायचं की आपण अमर असावं किंवा आपल्याला निर्णय अशा सिद्धी प्राप्त व्हाव्यात की ज्याच्या जिथून आपण अगदी आनंदाने आणि चिंते होत जावं, देवालाही हरवण्याची त्यांना इच्छा होती। म्हणून अशा इच्छेने पूर्वीच्या काळी सगळीकडे भक्ती आपण पाहतो। आजही लोक भक्ती करतात, ते कशाने करतात, कारण ते मागायलाच भक्ती करतात ना। देवळात लोक का जातात, काहीतरी इच्छा असते किंवा देवाने प्रसन्न व्हावं आणि माग। एका देवळामध्ये अशीच आता देवळामध्ये अशी देवळाच्या बाहेर पण मागणारे लोक असतात आणि हे देव बाहेरच्या लोकांना नावं ठेवून आत्महत्या तेच करतात, कळतं ना। देवळाच्या बाहेर पण भिक्षा मागणारे आणि आतही जातात तेही भिक्षाच मागतात, काहीतरी हवं असतं म्हणून मागतात। आणि त्यामुळे ही जी सकाम भक्ती आहे ती जगामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात आहे, उदंड आहे असं आपण म्हणतो की सर्वसाधारण माणसाला भक्ती करायची म्हणजे काहीतरी मागायचं असतं, त्यासाठीच भक्ती करायची इच्छा असते। आणि म्हणून प्रपंचात तर आपण सगळीच मंडळी बऱ्याच अंगाने ही भक्ती करत असतो। आता ही भक्ती करताना इथे दोन गोष्टी असतात की सगुण भक्ती असते। सगुण भक्ती म्हणजे समोर कोणतरी दिसतं, देवता असेल किंवा सद्गुरू असेल कोणी आकार, ती सगुण साकाराची भक्ती ही सगळीकडे केली जाते। निर्गुणाची भक्ती लोकांना माहीत नाही, म्हणजे ती त्याला म्हणजे ज्ञानातून भक्ती म्हणतात की ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली भक्ती असते ती निर्गुणाची भक्ती असते। कारण निर्गुणाची भक्ती म्हणजेच परमेश्वराची भक्ती, जो परमेश्वर निर्गुण निराकार आहे। आपल्याला निर्गुण निराकार परमेश्वर हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही, तो असा आहे आणि तो खरं तसाच आहे, पण आपल्याला ते कळत नाही। आपल्याला डोळ्यासमोर कोणतरी दिसला पाहिजे, त्याशिवाय भक्ती केल्यासारखं वाटत नाही। आणि त्यामुळे आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, एक दोन नाही, ज्याला हवं त्याला उचलावं आणि भक्ती करत बसावं अशी एक गंमत आहे। अशात तो त्याच्यातून एक विनोद पण आहे। एक बोट समुद्रातून चालली होती, सगळ्या प्रकारचे प्रवास त्याच्या आतमध्ये होते
आणि काही झालं बोट बुडायला लागले तर त्याने कॅप्टन सर्व तुम्ही तुमच्या देवाला धावा करा आणि निघा इथून, कारण की आता बोट बुडणार. आता मुस्लिम होते त्यांनी जी भक्ती केली अल्ला, त्यांना काही एवढं जास्त वेळ करायचं त्यांनी केले, त्यांची सुटका झाली. पेशंट लोक जीसस क्राइस्ट देवाची भक्ती गॉड म्हणून तशी केली, तो एक सुटले. हिंदू मात्र अडकायला नाही, कोण एक कोणाला बोलवतो दुसरा कोणाला बोलवतो. शेवटी समोर गणपती आपला हळूहळू बोट बुडते, हळूहळू कसला येतोस, ये लवकर, तुम्ही पण मला बुडवता ना, मी पण असं. विनोदाचा भाग जर बाजूला केला तर आपल्याला अशा पद्धतीची भक्ती आपण कुठेही देवतेची वगैरे करत असतो. अर्थात ही भक्ती चुकीची आहे बरोबर हा भाग नाही, पण आपल्याला परमेश्वराची भक्ती म्हटल्यानंतर नेमकी ती कशी केली पाहिजे ती कळत नाही. म्हणून सगुण भक्तीमध्ये आपण देवदेवतेची किंवा सद्गुरूंची भक्ती करत असतो आणि तिथून आपण आपलं जे हवं ते मागत असतो. म्हणजे मागणं हे काही सोडत नाही आपण. अगदी नामदेव महाराज म्हणत नाही, भेशी तेव्हा देशी. म्हणजे तू काहीतरी घेणार आणि आम्ही भक्ती करतो हे तू घेतोस आणि म्हणून तू देतोस, काय मोठा उपकार करतोस असं वाटतं ना. आणि त्यामुळे या सकाम भक्तीमध्ये सगळेच पारंगत असतात, पण ह्या सकाम भक्तीमध्ये मिळाल्यानंतर ते विसरतात, मग त्याची भक्ती थांबते. म्हणजे अगदी 12 वर्ष तपश्चर्या करणारे सगळे राक्षस होते आणि एवढे वर्ष तपश्चर्या करून पण त्यांच्या डोक्यामध्ये चांगला काही विचार आलाच नाही. त्यांनी मागणं तर असं विचित्र मागितलंय की प्रत्येक वेळेला त्यानंतर जो प्रसन्न होतो कोण म्हणाल तो पण आपला हो म्हणायचा, तसं म्हणून सगळं मोकळं व्हायचे. म्हणून इथे ह्या मागण्याचाही प्रकार विविध असतात आणि त्या विविधतेतून आपण निरनिराळी भक्ती करत असतो आणि ह्या भक्तीतून मिळालं की थांबतो. आम्ही जेव्हा चेंबूरला अगदी पूर्वी उपासना, आताही का पण पूर्वी अगदी मोठा जोर होता महाराज असताना की प्रत्येकाच्या घरी जाऊन उपासना केली जाते. तर तिथे आमच्याकडे घाटला विलेज म्हणून आणि तिथे आतल्या बाजूला काही मंडळी राहत होती, साऊथची मंडळी होती जराशी, साऊथ इंडियन होती. तर ते अगदी आवाजून यायला सांगायचे नाही उपासनेला आणि त्यांचे 1-2 घरातले मेंबर्स पण यायचे त्याच्यानंतर परत आपल्या शाखेमध्ये. आणि इतकं उत्साह वाटला केवढी भक्ती करतात असं वाटतं ना, की इतकं आपल्याला सगळ्यांना हेच वाटतं उपासनेचं म्हणजे एका मोठी भक्ती आपण करत असतो. आणि काही दिवसांत कोण यायचं बंद झालं त्यांची. तर म्हटलं हे इतकं नाही, त्यांच्या मुलीचं लग्न झालं म्हणजे मुलीचं लग्न भाव म्हणून ते फक्त उपासना करत असते, कळलं ना. म्हणजे एखादी इच्छा पूर्ण झाली की आपली भक्ती संपते आणि त्यामुळे आपल्याला खरी भक्ती कळत नाही. खरं सांगायचं तर सद्गुरूंकडे आल्याशिवाय भक्ती कशी काय तेच कळत नाही. खरी भक्ती सद्गुरू शिकवत असतो की कशी भक्ती केली पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वर निर्गुण निराकार आहे, हे आपला गावी नाही. जो दिसत नाही, अदृश्य आहे, तो कृपा करत नाही, कोप करत नाही, येऊन ते सांगते. बाकीचे लोक म्हणतात कृपा करतो. हे सगळं असून सुद्धा त्याची भक्ती कशी करायची आणि भक्ती का करायची हा प्रश्न माणसाला नेहमी पडतो आपल्याला. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की सद्गुरू म्हणतात परमेश्वर निर्गुण निराकार, मूळ स्वरूप जे आहे ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अनंत स्वरूप आहे, हे सगळं आहे. पण ते शब्द आहेत आपल्यासाठी, आपल्याला काहीच कळत नाही. आणि काहीच कळत नाही म्हटल्यानंतर बरेच लोक म्हणतात आकाशामध्ये देव आहे आणि इकडे सगळीकडे आहे म्हटलं तरी त्यात कुठे त्याला दिसत तर नाही आणि त्यामुळे ती भक्ती होत नाही. हे लक्षात घेण्यासाठी परमेश्वर विषय आपल्याला पुन्हा पुन्हा का समजावा लागतो, कारण परमेश्वर असा आहे हे आपल्याला पटतच नाही. कारण परंपरेने आपण त्याला आकारात पाहिलंय. आपल्या लहानपणापासून आपण गणपती म्हणा, विष्णू म्हणा, शंकर म्हणा, हे आकारात पाहिलेले देव आहेत आपल्यासाठी आणि ते देव, बाकीचे देव कुठे आहेत असं आपल्याला वाटतं. पण जिथे संतांनी हे सांगितलं की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतोनी चराचर त्यासी भजे, स्पष्ट सांगितलं की जो अव्यक्त आहे, निराकार आहे, पण तो ते निराकार तत्वातून हे सगळं विश्व निर्माण झालं
त्या विश्वाला पाहत तू त्या निर्गुण निराकाराची भक्ती कर. अव्यक्त निराकार नाही, जे आकार नाहीये, पण ते आहे तत्व कशावरून? जेथूनही चराचर त्याचे हे सगळं विश्व निर्माण झालं आहे, जेथून त्या स्वरूपाची तू भक्ती कर. संतांचं म्हणणं हे असायचं, पण तरी पण संतांनी आता हरिपाठामध्ये सांगितलंय, तर कुठेतरी ग्रंथामध्ये पण सांगितलं जातं, पण प्रॅक्टिकल जर बघायला आलं तर संत पण पंढरपूरला जात होते, काशी यात्रेला जात होते, आणि सगळ्यांना तेच वाटतं की तसंच गेलं पाहिजे. म्हणून आता पंढरपूरला जाणं वगैरे जो प्रकार आहे परंपरेने, चांगला आणि वाईट हा प्रकार नाही, पण परमेश्वर कसा आहे हे कळत नाही. लक्षात घ्या, इथे संत पण काय विचार केला संतांनी, अगदीच नाही करता देवाच्या मूर्तीची तरी पूजा केली पाहिजे लोकांनी, तर काहीच नाही कळलं, हे पण नाही ते पण नाही. जीवनविद्याने सांगितलं की मूर्ती म्हणजे देव म्हटल्यावर सगळे मूर्तीला नमस्कार करायला विसरले, पण असू नको करू, पण खरा देव तर कळतो का? पण तो पण नाही कळत. आणि मग इथे पण नाही तिथे पण मध्येच आपण तर्कत असतो की धड कळत नाही कोणता देव. म्हणजे परमेश्वर विषय कळण्यासाठी आपल्याला सद्गुरू जे सांगतायत ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून घेताना जे अनंत स्वरूप आहे ते व्यक्ती रूपाने दिसू शकत नाही. लक्षात घ्या काय म्हणतात, एका व्यक्तीमध्ये अनंताचं सामर्थ्य, जे प्रचंड सामर्थ्य आहे की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं, ती एक व्यक्ती कशी असू शकेल? साधा विचार आहे आपला, पण ते आपल्याला कळत नसतं. आपण म्हणतो हाय शंकर देव आहे, गणपती देव, म्हणजे व्यक्ती म्हणजे देव, म्हणजे मूर्ती म्हणजे देव नाही, असं जे सद्गुरू सांगतायत. तर मूर्ती म्हणजे आपण एका मूर्तीमध्ये हे ब्रह्मांडाला व्यापून असलेली शक्ती कशी असू शकते, हा विचार आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून महाराज जे सांगतात की मूर्ती म्हणजे देव नव्हे, तर म्हणजे नुसती मूर्ती आहे ती जी हलत नाही, चालत नाही, काही करत नाही, पण तिथे मात्र आपण मागतच बसतो सगळ्या गोष्टी. इथे मूर्तीच्या पलीकडे जी शक्ती आहे, अनंत स्वरूप शक्ती आहे, त्या अनंत स्वरूप शक्तीची पूजा आपल्याला करता आली. भक्तीची जीवनविद्येचं म्हणणं जे आहे ते लक्षात घ्या की तो परमात्मा स्वरूप ज्याला म्हणतो किंवा तो चैतन्याचा विराट सागर आहे, त्या चैतन्याच्या विराट सागराकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं लक्ष नसतं कुठेच. आपण आज भक्ती करताना चैतन्याचा विराट सागर कळत नाही. मग ते कळायचं कसं? तर हे जे ब्रह्मांड आपण ज्याला म्हणतो, ब्रह्मांड म्हणजे आपलं हे सगळं विश्व, की ज्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे आणि आपण त्याच्यातच आहोत, आणि त्या हे सगळं ब्रह्मांड ह्या पोकळीमध्ये फिरतंय. आपलं आकाश आहे हे वातावरण आहे, पृथ्वीचं वातावरण त्याला आपण आपलं आकाश म्हणतो, खरं ते वातावरण आपलं. त्याच्या पलीकडे पोकळी आहे, आणि त्या पोकळीच्या आतमध्ये असेच अनेक ग्रह तारे, अनेक, आणि असे तरंग. म्हणजे आता आजकाल जर आपण म्हणतो सॅटेलाइट पाठवलं जातं, आता सॅटेलाइट पाठवलं झाल्यानंतर गेल्या तिच्या आतमध्ये त्या पोकळीमध्ये गेल्यानंतर त्याला वेग दिला जातो, आणि त्यामुळे सॅटेलाइट आपोआप, म्हणजे त्याला घर्षण नसल्यामुळे ते न थांबणारं त्याचं म्हणजे त्याला काय म्हणतात परिक्रमा व्हायला त्या ग्रहाची, आपण लघुग्रह म्हणतो. ती जी पोकळी आहे ती पोकळी म्हणजे आकाश. आकाश म्हणजे पोकळी, लक्षात घ्यायचं इथे. आणि ह्या पोकळीलाही व्यापून, ह्या पोकळीमध्ये सगळं ब्रह्मांड आहे. पोकळी एवढी प्रचंड आहे की अजूनही अनेक आकाशगंगा विस्तारता येते, आणि तिथे भरपूर जागा आहे. सायंटिस्ट जे सांगतात त्याप्रमाणे की इतकी पोकळी प्रचंड आहे, त्या प्रचंड पोकळीलाही व्यापून असतं ते त्याला म्हणतात चित्ताकाश. परमेश्वराचं जे स्वरूप आपण जे म्हणतो ते म्हणजे चित्ताकाश आहे. आणि त्या चित्ताकाशालाही व्यापून असलेले आणखीन एक आकाश आहे, ते म्हणतात चिदाकाश. म्हणजे आता शब्द जरा कठीण आहे, पण चिदाकाश म्हणजे काय? केवळ असणेपणाने असलेली ही शक्ती आहे की त्या शक्तीकडनं काही, म्हणजे तिथे केवळ असणेपण आहे, दुसरं काही कळत नाही. पण त्या शक्तीमध्ये हे चित्ताकाश स्फुरतं. म्हणजे जसं आपल्या मनामध्ये विचार स्फुरतो तसं त्या चित्ताकाशामध्ये हे नवीन आकाश स्फुरलं, म्हणजे त्याला म्हणतात चिदाकाशामध्ये, त्याला म्हणतात चित्ताकाश. आता हे जे चित्ताकाश आहे, ह्या चित्ताकाशामध्ये सतत स्फुरण आहे, सतत तिथे जसं समजा जशा लाटा आहेत तसं ते सतत स्फुरण होत आहे, आणि ते स्फुरण विश्वरूपाने प्रकट.
ज्याला आपण म्हणतो आकाश तत्व प्रकट झालं, वायू तत्व प्रकट झालं, तेज तत्व प्रकट झालं, ही तिथे निर्मिती आहे. आणि तेज तत्व, पृथ्वी तत्व, आणि त्या पृथ्वी तत्व हे सगळं ग्रह आहे. आणि ग्रह ताऱ्याच्यातून त्या आज पृथ्वीवर जी सगळी वनस्पती आहे, पशुपक्षी आहे, एवढं अनंत स्वरूपातून हे सगळं निर्माण होतं. पण ते, आणि ते कसं होतं, विशिष्ट नियमाने नियमित होऊन, वाटेल तसं काहीच होत नाही. आपल्याला म्हणतात वादळ झालं, आपोआप होत नाही, नियमाशिवाय वादळ होणार नाही. आजकाल वादळ भरपूर होतं, कारण आपणच काहीतरी बिघडवलेलं सगळं, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निर्माण होत आहेत. तर हे सगळं जे निर्माण होतं त्या निर्मितीला कारणीभूत असलेला जी शक्ती आहे त्यालाच परमेश्वर शक्ती म्हणतो. म्हणजे परमेश्वर दिसला नाही तरी त्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. आणि त्या विश्वाचा निर्माता परमेश्वर, हा पहिली ओळख आहे. म्हणजे पहिली ओळख म्हणजे कळलेलं काय नाही, दिसत नाही, काही नाही, पण हे सगळे जे आपण निर्माण झालेलो आहोत, आपण माणसं म्हणा, पशुपक्षी म्हणा, सगळे हे जे सगळे निर्माण झाले ते परमेश्वरातून निर्माण झाले. त्याचा अर्थ ह्या चित्ताकाशातून निर्माण झाले. पण वाटेल तसं नाही, तर विशिष्ट नियमाने सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि ह्या निर्माण झालेले जी जी रूप आहे ते काही काळासाठी, तर प्रत्येकाला आयुष्य आहे काही काळाचं, आणि त्या आयुष्यानंतर पुन्हा त्या निर्मितीचा लय आहे. म्हणजे निर्मिती, स्थिती, लय हे सतत ह्या विश्वामध्ये चालू आहे. म्हणजे ग्रह ताऱ्यांना पण निर्मिती, स्थिती, लय आहे. आणि ह्या पृथ्वीवरती सर्व जीवांना निर्मिती, स्थिती, लय हा नियम आहे. आता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे, ही सगळं आहे. दुसरा एक सिद्धांत असा आहे की जी निर्मिती होते त्या निर्मितीमध्येच ही शक्ती वास करते. म्हणजे आपल्या अंगाने जर पाहिलं तर जिवंत माणसं म्हणतो, त्या जिवंत माणसं म्हणजे जे शरीर आहे ते शरीर म्हणजे पंचमहातत्वाचा आकार आहे. आणि ह्या आकारामध्ये जे जाणणारं तत्व आहे ते जे मुळात आपण ज्याला चित्तकाश म्हणतो ते आपल्याला चित्त होतं. रूपामध्ये त्याला चित्त म्हणतात. आणि अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत ते चिताकाश, 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 चिताकाश म्हणजे जाणणारं तत्व, तिथे जाणीव आहे. आणि ही जाणीव प्रत्येक देहादेहातून प्रगट आहे. म्हणून परमेश्वराला पाहायचं, कसं पाहायचं, तर ते अनंत स्वरूप आहे हे लक्षात घ्यायचं. पहिली गोष्ट ते अनंत स्वरूप आहे. त्या अनंत स्वरूपामध्ये जे जे निर्माण झालं आहे त्या प्रत्येक रूपामध्ये ही परमेश्वरी शक्ती वास करते. म्हणून जो दिसत नाही ती शक्ती प्रत्येक रूपामध्ये, म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये जाणीव रूपाने कार्य करते. आता हा शोध आपल्या ऋषीमुनींना होता, वेदामध्ये हे सांगितलं गेलं. तेवढं खूप चिंतन करणं. हा शोध जगामध्ये दुसरं कोणाला अजूनही कसा कळत नाहीये. अनेक धर्माने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने परमेश्वराबद्दल कल्पना मांडलेली आहे. पण ही जी कल्पना किंवा हे जे त्याला दर्शन म्हणतात, वेदामध्ये याला दर्शन सांगितलं. हे दर्शन आहे. दर्शन म्हणजे परमेश्वर कसा आहे त्याचं ते वर्णन आहे. म्हणून पूजा कुठे करायची, एका बाजून ते अनंत निर्गुण निराकार स्वरूप आहे हे लक्षात घ्यायचं. आणि समोर प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ती शक्ती आहे. त्या रूपाला आपण नमस्कार करायचा, मनातून नमस्कार, किंवा त्याचा सन्मान करा, की त्याच्याबद्दल चांगलं वागा. आणि हे जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा ती खरी भक्ती. आपल्याला कोणाकडनं काही मिळवायचं नाही, परत लक्षात. पण समोर जे जे असेल तिथे तिथे त्याचं त्यात ते चैतन्य शक्ती आहे किंवा परमेश्वरी शक्ती आहे. तर त्या परमेश्वरी शक्तीला आपण नमस्कार केला, लक्षात घ्या. आणि ही भक्ती आपल्याला कळली पाहिजे. ही भक्ती आपल्याला कळत नाही. आपल्याला प्रत्येक रूप म्हणजे परमेश्वराचं रूप आहे हे समजत नाही. आणि त्यामुळे आपण जो खरा परमेश्वर समोर प्रगट आहे त्याच्याकडे न पाहता पूजेमध्ये आपण गुंततो. मूर्तीपूजेमध्ये गुंतलं त्याचा गैरफायदा काय होतो? मूर्तीपूजामध्ये जे कर्मकांड सांगितलं गेलं की असं करा, असं प्रत्येक पूजेची वेगवेगळी पद्धत सांगितली आहे की गणपतीच्या मध्ये दुर्वा पाहिजे, मोदक पाहिजे, सगळं पाहिजे. शंकराला बेल हवे किंवा कृष्णाच्या ठिकाणी तुळस हवी, असं जे पद्धती सांगितल्या आहेत. आता हे कोणी सांगितलंय?
पुराणामध्ये पुराण काळमध्ये येऊन गेला. पहिला वेदकालीन ऋषी होते आणि वेदकालीन ऋषींना कळलं की सर्वसामान्य माणसाला ह्या परमेश्वर समजत नाही. मग त्यांनी मूर्त्या निर्माण केल्या. मग त्याला पुराण म्हणतात. म्हणजे तिथे गणेश पुराण आलं किंवा शिवपुराण आलं, विष्णू पुराण आलं, गरुड पुराण आलं. ही सगळी पुराणं ही लिहिली कोणी? ऋषी. ह्या ऋषीमुनींनी ज्यांना माहिती आहे त्यांनीच लिहिली. कारण निर्गुण निराकार समजत नाही तर कमी कमी मूर्तीच्या ठिकाणी तरी त्यांना श्रद्धा निर्माण व्हावी आणि त्यांनी ती भक्ती करावी हा त्याच्यामध्ये शुद्ध हेतू होता. आता शुद्ध हेतू होता पण त्याच्यानंतर आणखीन गोंधळ काय झाला? आम्ही विष्णूचे उपासक, दुसरे शिवाचे उपासक. म्हणजे त्याकडे दोघांमध्ये लढाई व्हायचा. शैव आणि वैष्णव असा शब्द असा. मी विष्णूचे उपासक तर विष्णू आमचा विष्णू श्रेष्ठ आणि शैव आपलं म्हणायचे आमचं शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ. आता म्हणून इथे आता हे दोघंही त्या परमेश्वराचंच रूप आहे हे ह्यांना कळत नाही. म्हणून ज्ञानाच्या अंगाने विचार करायला लागले. त्यामुळे इथे असं का होतं? कारण ही शक्ती जरी हा प्रत्येकाच्या देहातून कार्यरत असली तरी त्या शक्तीला आपल्या ठिकाणी असलेल्या ईश्वरत्वाचं ज्ञान नाही आहे, म्हणून ती अज्ञानी आहे. म्हणून आपल्या ठिकाणी आपण म्हणून जे आहोत ते त्या परमेश्वराचं रूप आहोत हा भाव आपल्याला कळला. निर्गुण निराकाराची भक्ती कशी करायची ते मी सांगतो की इथे आपण म्हणून जे आहोत ते आपण म्हणजे ते त्या अनंत स्वरूपाचं रूप आहोत. ते अनंत स्वरूपच आपल्या रूपातून आणि सर्व माणसांच्या किंवा पशुपक्ष्यांच्या सगळ्यांच्या रूपाने ती विशिष्ट नियमाने कार्यरत आहे. म्हणून प्रत्येक ज्याच्या ज्याच्याशी आपला संबंध येतो तिथे तिथे आपण ज्यावेळेला सन्मानाने वागतो, कृतज्ञतेने वागतो किंवा सद्गुणातून प्रत्येकाशी संबंध जोडतो ही भक्ती. फुलाफळांची भक्ती नाही. फुलाफळांची भक्ती म्हणजे आज तुम्ही कोणाला घरी जाता बघा, आपण आपल्याला पद्धत काय घरी गेलं काहीतरी खाऊ घेऊन जातो किंवा काहीतरी वस्तू घेऊन जातो. ही देण्याची जी वृत्ती आहे आपल्याकडे ती वृत्ती प्रगट झाली की त्याच्यातून आपली भक्ती प्रगट होते. मागण्यासाठी जात नाही ना. कोणा पाहुणाकडे गेलो किंवा काही लग्न समारंभाला जरी गेलो तरी मागण्यासाठी जात नाही, तिथे देण्यासाठी जातो. आणि ही देण्याची जेव्हा वृत्ती निर्माण होते तर ती भक्ती असते. मागण्याची असेल तेव्हा ती सकाम भक्ती म्हणतो. मागण्यासाठी जातो काय हे काहीतरी आपण एखाद्या घरी असताना काहीतरी मिळतं जावे असं. तसंच परमेश्वर हा प्रत्येक रूपारूपातून असल्यामुळे प्रत्येक रूपारूपाच्या ठिकाणी आपलं वागणं म्हणजे आपले विचार, आपले उच्चारण, आपलं आचरण हे परमेश्वराच्या स्मरणात करता आले का ते परमेश्वराचं रूप आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे. हा बोध आपल्याला किती सांगितलं तरी पटत नाही. आमचे एक मित्र येतात म्हणतात माणूस म्हणजे देवाचा अवतार मी मानतच नाही. काय माणूस सरळ आहे काय म्हणून काय करेल काय न करेल त्याच्या मागे खरं कारण काय? ही शक्ती चांगलंही करू शकते वाईटही करू शकते हे आपल्याला कळत नाही. परमेश्वर फक्त चांगलंच करतो ही भावना आहे आपली सगळ्यांची. म्हणजे परमेश्वर म्हणजे त्याच्याकडनं चांगलंच होतं ही कल्पनेतून गेलेली भावना. म्हणून सद्गुरूंनी हा सिद्धांत म्हणतो तो पचायला कठीण आहे. परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याच प्रकारची ढवळढवळ करत नाही. म्हणजे जे अनंत स्वरूप आहे ते कसले ढवळढवळ करत नाही. त्या अनंत स्वरूपात फक्त निर्मिती स्थितीला ह्या गोष्टी चालू आहेत पण तिथे नियम आहेत मध्ये. म्हणून परमेश्वर कृपा पण करत नाही आणि कोपही करत नाही हे पक्क कळलं पाहिजे. पण आपल्याला ते कळत नाही. आपण गेलो की परत देवा काहीतरी देव असंच म्हणतात ना. कुठे बघा तुम्ही अगदी लग्न झाल्यावर आपण पहिलं लग्न ठरलं पहिलं कुठे जातो? लोक सगळे कोकणात जातात. त्यांचं गाव कोकणात असेल की देशात कुठे असेल त्या गावात जातात. तिथे कुलदेवतेला पत्रिका ठेवल्याशिवाय पुढचं काय करायचंच नाही आणि परंपरेने आहे. आता इथे देवाचं स्मरण ही चांगली गोष्ट आहे एका बाजूने पण तो देव का फक्त कुलदेवतेच्या रूपाने तिथेच आहे का हा प्रश्न. म्हणून आपण थोडंसं शहाणपणाने वागायचा प्रयत्न करत नाही पण परंपरेने जे चाललंय तेच करत असतो. म्हणून इथे कुलदेवतेच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो. मी म्हटलं ना आमच्याकडे जेव्हा लग्न होतं कुलवायची त्यावेळेला गावात लग्न असायचे ना. मग एक मोठा बकरा लागायचा खरं गावाला पण तो बकरा कोणाच्या नावाने? देवीच्या नावाने. आणि तो नवऱ्या मुलाने एका फटक्यात कापायचं असतं. आता तुझी आम्ही मुलं त्यावेळेला आता साध्या सुरीने काय कापते बकऱ्याला काय कापणार. म्हणजे मी बघितलेलं जातं आमच्या काकांचं लग्न म्हणजे चुलत काकांचं होतं.
बिचाराला त्या बकऱ्याचे हाल कळलं ना. परत सुरा उचलायचा नाही, म्हणजे आता कारण काय माहित नाही. तो मारल्यानंतर तो काय त्याचा सुरा केवढा जातो का चुकतो, मी त्याला बांधतो ना, मग वरून ठोकतायत, उचलायचा नाही, ठोकतायत. तेव्हा पण असलं खाणं पिणं नकोच वाटायला लागलं, कळलं ना. बघितल्यावर नको रे बाबा, या बाबतीत नको. कारण इतकं विचित्र होतं ते सगळं. पण लोकांना तेच कारण का, सगळ्या गावाला खायला हे हवं होतं, देवीला हवं होतं की माहित नाही, गावच्या लोकांना हवं असतं ना. देवाच्या नावाने आपलं जे हवं ते मागायची कशी पद्धत आहे ती सांगतो. आमचे काका होते जरा हुशार होते. त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्यांना माहिती आपल्याला काही कापायचं, मग त्यांनी काय झालं, पिठाचा बकरा बनवला, खाप. कळलं ना. सगळे आमचे बांधव होते ना, सगळे गावचे सगळे काय म्हणतात त्याला, भावकी. ते भावकीचे लोक म्हणाले आता हा मुलगा वेडा होणार. जर लग्न म्हणजे तसंच होतं, नाही केलं तर मुलगा वेडा होणार. वर्ष दोन हा वेडा त्या हा सगळ्यांना वेडा करत होता. म्हणजे तो वेडा मग त्यांना कळलं की हे काही खरं नाही. मग तेव्हापासून सगळ्यांना मग ते कोवळा म्हणतात ना, कोवळ्याला कुंकू बिंकू लावलं रक्त दिसतं असं वाटतं आणि कापायचं, एवढंच. म्हणजे ही जी पद्धत आहे भक्तीची, म्हणजे त्याला आपण म्हणतो भक्ती, पण भक्ती नाही, ह्याला कर्मकांड म्हटलं जातं किंवा अज्ञान म्हटलं जातं की त्याला अंधश्रद्धा म्हटली जाते, हे आपल्या लक्षात येत नाही. इथे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे हे सांगून समजत नाही. तुम्ही बघा ना, वाटतं हो हो म्हणतो, पण जरासं कोणतरी आपल्याला न पटणारा माणूस भेटला, तो देव आहे वाटतं आपल्याला, कसला हा देव, मनातच म्हणतो ना आपण. पण तुम्हाला काय वाटतं ते खरं नाही. वेदांनी जे सांगितलं आहे किंवा ऋषीमुनींनी सांगितलं की खरोखर प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. पिठाच्या गोळ्यातून कसलाही आकार बनला तो पिठाचा गोळाच असतो ना. पिठाच्या गोळ्यामधून तुम्ही गोल आकार बनवा, चौकोनी आकार बनवा, पुरी बनवा, चपाती बनवा, पराठा बनवा, सगळं काय आहे, पीठच आहे तिथे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. तसं ह्या चैतन्य स्वरूपातून जे जे निर्माण झालंय तिथे चैतन्य स्वरूपच असतं. पाण्यातून जसा बर्फ असतो, हिमनग ज्याला म्हणतो आपण, तर प्रत्येक हिमनगाचे आकार प्रचंड असतात, शक्ती असते त्या हिमनगाला. बोट आपटली तर बोट फुटते, पण प्रत्येक हिमनग हा पाणीच आहे हे आपल्याला पक्क माहिती आहे, हे कळतं आपल्याला. बरोबर वितळलं, बर्फ वितळलं की पाणी होतं. पण प्रत्येक माणूस हा चैतन्य स्वरूपाचा आकार हे मात्र पटत नाही. आणि इथे परमेश्वर आपल्याला लक्षात येत नाही. परमेश्वर आपल्याला लक्षात का येत नाही, कारण आपल्याला हे पटतच नाही. आणि तो असाच आहे हे तुम्ही नाही समजले, तो तसाच आहे, तुमच्यासाठी तो काय बदलणार नाही. पण आपल्याला आता बदलायला पाहिजे. परमेश्वराकडे पाहायचं कसं, तर प्रत्येक रूपामध्ये हा परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून कुणाही जीवा जाणं गळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन, हे सांगितलं ना. कोणाबद्दलही अनिष्ट विचार येता कामा नये, कोणाची निंदा आपल्याकडे होता कामा नये, कोणालाही दुःख होईल असं वागणं आपल्याकडे होता कामा नये. म्हणजे आपली नवरा बायको असले तरी, नवरा बायकोमध्ये जरी रागाने एकमेकाला दुःख देण्याच्याच गोष्टी करतात, तोडतात पटकन ना, कारण दुसरं कोण ऐकणारं नसतं. बाहेर चांगले वाटतात, पण घरात गेल्यावर काहीतरी भांडण झालं की आनंदाने, दोघांना आनंद होईल असं काय कोण बोलत नाही, कसं तोडता येईल टोचता येईल तेच बघतात ना. तिथे आपण परमेश्वरची भक्ती करत नाही हे आपल्या लक्षात येईल. इथे आपण ज्यावेळेला कुटुंबामध्ये एकमेकाशी वागताना समोरच्या व्यक्तीचा जर सन्मान करत नसू तर ती परमेश्वरी भक्ती ठरत नाही. सन्मान केला, आता म्हणाला रे, आता तुम्ही ऐकलं म्हणून तुम्ही घरातून सन्मान करा, समोरची व्यक्ती सन्मान नाही करत, आम्ही कशाला केलं पाहिजे सन्मान. इथे आपल्याला केलाच पाहिजे सन्मान, कारण तुम्हाला ज्ञान झालं, समोरच्या व्यक्तीला ज्ञान नाही, मग त्याच्यामध्ये उलट दया आली, विचारायला कळत नाही, जाऊन असं विचार करायचा, कळलं ना. आणि म्हणून इथे प्रत्येकाबद्दल सन्मान म्हणतो आपण. म्हणतो नाही, भक्तीतून माणसाचं वागणं बदललं पाहिजे. एकदा आपल्याला कळलं की ही परमेश्वरी शक्ती जी अनंत स्वरूप शक्ती आहे, तीच अनंत स्वरूप शक्ती प्रत्येक रूपामध्ये आहे. जसं समुद्राची लाटा भरपूर आहेत, पण सगळ्या कोणाच्या आहेत, समुद्राच्या आहेत. लाट आता पावसाळ्यात आपल्या वरळी बिरळी लाट बाहेर रस्त्यावरून पडते, रस्त्यावरून पडलं तर लाट राहत नाही, तिचं अस्तित्वच नसतं. म्हणून समुद्राशिवाय लाटेला अस्तित्व नाही.
तसं आपल्याला ह्या अनंत स्वरूप चैतन्य स्वरूपाशिवाय आपलं अस्तित्वच नाही. आता हे पटत नाही बघा, पण खरं अस्तित्व कोणाचं आहे? ते चैतन्य स्वरूपाचं आहे. तुम्ही म्हणता माझं आहे, कारण आपल्याला हे मी आणि माझं लहानपणापासून इतके संस्कार झाले आहेत की तेच आपण गाजवायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात अहंकार, की जे आपण मुळात, आता खरं बघायला गेलं तर शरीर म्हणजे आपण नाहीये असं आपण नेहमी सांगतो. तर शरीरातून आपण जे जाणणारं तत्व म्हणजे आता जाणीव म्हणतात ते आपण आहोत. पण ते आपण जे आहोत ते आपल्याला सुद्धा आकार नाही आहे. शरीराचा आकार म्हणजे आपला नाही हे जर आपण मान्य केलं तर आपल्याला आकार कोणता आहे? आपल्याला कसाच आकार नाही हे जर कळलं तर तो निर्गुण निराकाराची एकरूप झाला. हे कळत नाही म्हणून आपण देहाकाराला म्हणतो, पण त्याला अहंकार म्हणतो. परत समजून सांगतो, म्हणजे कसं अहंकारातून माणसं जीवन जगतं. याचा अर्थ काय? आपल्या ठिकाणी ही चैतन्य शक्ती कार्यरत आहे आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येक रूपाच्या ठिकाणी चैतन्य शक्ती कार्यरत आहे. हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपण कोणाचाही अपमान करणार नाही, कोणाचाही द्वेष करणार नाही, की कोणाला वेडावाकडं बोलणार नाही. हे सगळं व्यवस्थित समजल्याशिवाय ते होत नाही. म्हणून प्रत्येकाचा आपल्याला सन्मान केला पाहिजे. हे जे आपण नेहमी सांगतो याचा खरा अर्थ की प्रत्येकाचा सन्मान म्हणजे परमेश्वराचं स्मरण. हे स्मरण असल्याशिवाय आपल्या समोरच्याचा सन्मान आपल्याला करता येत नाही. म्हणून परमेश्वर स्मरणासाठी नामस्मरण करा असं जरी म्हटलं तरी नामस्मरण करणारा परत समोरच्या माणसाला ते परमेश्वराचं स्मरण होत नाही. त्याला तो तिथे पण भांडतो. नामस्मरण तेवढ्यापुरती देवाचं केली आणि पण जागेला म्हणजे परत जागृतीमध्ये संसारामध्ये परत संबंध आला सगळ्यांची की नाम फक्त घरात, बाकीच्या ठिकाणी पाहिजे ते आपल्या पद्धतीने आपण वागतो असं होतं ना. मला माहिती एक आपले प्रवचनकार होते, त्यांच्याबरोबर नामावरनं आमचं जरा हे होतं की विठ्ठलच म्हटलं पाहिजे की रामच म्हटलं पाहिजे असं तर झालं. तर म्हटलं सद्गुरूंनी साधनेमध्येच हा एक प्रकार सांगितला होता की कोणत्याही देवाचं नाम हे चैतन्य स्वरूपात दिलेलं नाम आहे. मग ज्याला जे हवं ते त्यांनी घ्यावं. मी त्याला ते तसं म्हणते सर ते साधनेतच इथे आपण असंच केलं पाहिजे. म्हणजे इथे प्रवचन करणारा माणूस जो अभ्यास करतो त्यालाही हे जर कळत नसेल तर सर्वसाधारण माणसाला काय कळणार? म्हणून परमेश्वर आपलं नेहमी सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे की परमेश्वरी शक्ती आहे, आपणही त्या शक्तीचं एक अंग आहोत. आपण कोण आहोत? ती शक्ती ह्या देहातून प्रगट आहे. हे ज्याला कळलं त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. कळतं का बघा तुम्हाला? समोर जेव्हा पाहाल आणि तिथे पण चैतन्य स्वरूपच आहे हे ज्याला कळलं त्याला ब्रह्मा साक्षात्कार. कळलं? म्हणजे हे दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. ती आपल्या ठिकाणी सुद्धा ईश्वरी शक्ती आहे आणि समोर सुद्धा ती ईश्वरी शक्तीच आहे. एकच चैतन्य शक्ती दोन्हीकडे कार्यरत आहे आणि दोन्हीकडे कार्यरत असल्यामुळे सर्वांप्रती आपल्याला आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. समोरच्याला आपली मतं पटो न पटो, कारण निर्मिती अशी आहे की प्रत्येक व्यक्ती तशी प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं समजणं वेगळं, बोलणं वेगळं, सगळं विविधता आहे. आता ही विविधता जरी असली तरी सुद्धा तिथे ती समोर आहे ती चैतन्य शक्तीच आहे, ईश्वरी शक्तीच आहे. हा बोध आपल्याला दृढ करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती. आता ही परमेश्वर भक्ती कशी करायची त्यासाठी म्हटलं की प्रत्येकाचा सन्मान करणं ही परमेश्वराची भक्ती आहे. प्रत्येकाचं भलं व्हावं हे मनापासून वाटतं ती परमेश्वरी भक्ती झाली. त्यासाठी तुम्हाला फुलं पाहिजेत, कुंकू पाहिजे, काही करायची गरज नाही. पण मनापासून मात्र सर्वांच्या भल्याचं चिंतन करीत राहणं आणि हे चिंतन करत असताना स्वतःच्या ठिकाणी पहा कसं आहे. म्हणून सद्गुरू जेव्हा पूजा करताना कसं वर्णन करतात, म्हणजे आपण पूजा कशी करतो मूर्तीची. प्रथम आपण आंघोळ करतो, मूर्तीला आंघोळ घालतात तर मूर्तीला आंघोळ घालतात. पण आता मातीची मूर्ती तिला आंघोळ कशी घालणार? मग काय करतो, असे दुर्वा असे उडवलं की काय करतात, पाणी घेतात, आंघोळला की तो ब्राह्मण आंघोळ झालं. बघा आहे आपल्याला, पण आपल्याला कळत नाही. आपण स्वच्छ कपडे घालतो तर मूर्तीला कपडे घालता येत नाही. मग काय कापसाची वात गोल 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 करतो, घातली कपडे घातले. म्हणजे कल्पनेतून भक्ती करतोय. लक्षात घ्या, आपल्याला नुसतं कल्पना पण आपल्या लक्षात येत नाही. ते म्हणाली पद्धत आहे, तसंच केलं पाहिजे. आपण विचारच नाही करत आहे. अगरबत्ती लावतो,
आता अगरबत्ती लावतो तर कोणाच्या आवडीची अगरबत्ती लावतो का तर मूर्तीला तुझं कोणती आवडते, सायकल अगरबत्ती की पुढची पद्धत नाही. आपल्याला आवडतो तर सुगंध असेल ती मूर्ती. पण बघा तुम्ही एखाद्या तुम्हाला सुगंध नाही आवडला तर कसलाही अगरबत्ती कुठून आणली, म्हणजे आता ह्याला तू तुझ्यासाठी नाही आणली, ती देवासाठी आणली असं पण कळत नाही. म्हणजे सगळं आपल्यासाठी हवं असतं. आणि हे करत असताना ज्या ओवाळणं करतो त्यावेळेला सुद्धा ते तिथे ज्या दिव्यामधलं जे तेज तत्व असतं त्या तेज तत्वामध्ये आपलं मन प्रसन्न होतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीच्या मागे आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपण भक्ती करत असतो ती. आणि एवढं झाल्यानंतर परत प्रसाद देतो. मला नेहमी म्हणायचे ना, प्रसाद देतो 21 मोदक पाहिजेतच. खातो कोण? हाच. 21 मोदक खातो पण ती बिचारा गणपती मूर्ती खाते का? हो नाही. पण अगदी भक्तिभावाने आपल्याला ते तसं केल्याशिवाय बरं वाटत नाही आणि खाल्ल्यानंतर आणखीन बरं वाटतं. म्हणजे ही जी मूर्तीची शक्ती आहे. पण आता इथे सद्गुरू काय सांगतात ते महत्वाचं की ही जेव्हा तुम्ही मूर्तीची भक्ती करताना तुम्ही त्याला जे करता ते स्वतःला करता. तुम्ही आंघोळ करता, मूर्तीला आंघोळ करता. तुम्ही त्याला कुंकू लावता, तुम्ही स्वतः कपाळात कुंकू लावता. तुम्ही त्याला अगरबत्ती करता, सुगंध तुम्हीच घेता. तुम्ही आरती करता, त्याचा आनंद तुम्हीच घेता. आणि प्रसाद देता, त्याचा प्रसाद तुम्हीच खाता. मग देव कुठे आहे? म्हणजे समोर पाहायचं आणि आपल्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती आहे हे समजायचं. म्हणजे मूर्तीपूजा वाईट नाही. ऋषी मुनींनी ह्यासाठी मूर्तीपूजा सांगितली, ह्यासाठी भक्ती सांगितली की तुम्ही तिथे पहा. मग हे पाहतं कोण, करतं कोण, हा ज्या विचार आपल्याकडे येतो त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये जसं प्रतिबिंब तुम्ही आरशामध्ये पाहता आणि प्रतिबिंबाला पाहतं कोणाला? आपण आपल्याला पाहतो. त्या नुसतं प्रतिबिंबाला पाहत नाही. ते प्रतिबिंब आहे ते फक्त आपल्याला आपली ओळख समजणार. आपला चेहरा आपण बघत नाही ना. कधी दिसलाय का तुम्हाला तुमचा चेहरा? पण किती अभिमान आपल्या रूपाचा प्रत्येकाला. पण कधी न बघितलेला पण तिथे मात्र आपण आहोत हे कळतं. पण हे आपण आहोत कोणाला कळतं? ते ह्या शक्तीला कळतं. ही जी जाणीव म्हणून आपण म्हणतो, या जाणीव म्हणून सर्वत्र पाहिलं की तिथे जसं तिथे जिवंतपणा आहे, जसं आपल्याला जिवंतपणा आहे, ही परमेश्वराची भक्ती आहे. हे स्मरण म्हणून आपल्याला स्मरण झालं पाहिजे की ही आपण कोण आहोत. तर त्या अनंत स्वरूपाचं आपण स्फुरण आहोत. ते अनंत स्वरूपच प्रत्येक देहातून स्वतःला जाणण्यासाठी प्रगट आहे. लक्षात घ्या मी काय काय म्हणतोय. जर तुमच्या घरामध्ये 4-5 आरसे लावले आणि प्रत्येक आरशामध्ये तुम्ही प्रतिबिंब पाहता, बरं एका प्रतिबिंबामध्ये त्या प्रतिबिंबात त्या आरशामध्ये दुसऱ्या आरशाचं प्रतिबिंब ते पण पाहता. पण सगळं प्रतिबिंबाला तरी तुम्हाला माहिती आहे हे माझंच प्रतिबिंब आहे, मीच मला पाहतो. तशी ही चैतन्य शक्तीने ही अनेक प्रतिमा तयार केलेल्या आहेत आणि तिथे ती विसरली. म्हणून म्हटलंय तिथे भ्रम झाला, भ्रमिष्टपणा आला की ही चैतन्य शक्ती अनंत रूपाने का प्रकट झाली? कारण तिला स्वतःलाच अनुभव, ती निर्गुण निराकार आहे. तिला ती साकार रूपात स्वतःला अनुभवण्याचा प्रयत्न करते. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खरी देवाची भक्ती कळणार नाही. म्हणून परमेश्वर हा असा आहे हे आधी स्पष्ट कळलं पाहिजे आणि मग त्याच्यावर अतिशय श्रद्धा बसली पाहिजे. दिसत नाही त्याच्यावर श्रद्धा ठेवता आली पाहिजे की हे अनंत स्वरूप आहे. ते अनंत स्वरूप 100% आहे हा पक्का विश्वास असला पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मग ही जेव्हा श्रद्धा असते ती संतान असते. म्हणून जेथे जातो तेथे तू माझा सांगायचं. कारण ही चैतन्य शक्ती सर्वच आहे. तुम्ही कुठे जाता चैतन्य शक्तीतच आपलं जीवन चाललेलं आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काही जीवनच नाही. पण हे समजण्यासाठी संतांना जे उपदेश करतात, सद्गुरू जे सांगतात ते ज्ञान आपल्याला आत्मसात करावं लागतं की परमेश्वर असा आहे तो दुसऱ्या मूर्तीच्या अपेक्षेत प्रतिकात्मक आहे. प्रत्येक ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की तिथे करू नये असं नाही, पण कर्मकांड काढू करू नका. मग आपण उपास केला पाहिजे, ग्रंथवैकल्य केली पाहिजे, हे जे आपल्याला मनापासून वाटतात त्याशिवाय बरं वाटत नाही. की आता महाशिवरात्रीचा 1001 ना 1008 वेळा नाम घ्यायचं असतं, पुस्तक असतं. मी करत होते उपास. महाशिवरात्रीला बसलं की 1000 बेल आणायचे आदल्या दिवशी दादर. बरं ते सगळं निवडायचे रात्रभर, चांगले पाहिजेत ना. आणि मग ती पोती काढायची. कधी नंतर आयुष्य म्हणजे वर्षभरात कधी बघायचं नाही, पण त्या दिवशी बघायची. आणि मग ओम नमः शिवाय पासून जे एक पान टाकत किती वेळ लागतो माहित नाही, मग काम धाम सोडून ते करायचं.
आणि मग त्यातून खाली उतरले का वाटतं हा केवढी मोठी भक्ती झाली ना. अशी भक्ती ही आपली कल्पना असते. मन स्थिर राहतं चांगली गोष्ट आहे, पण मन स्थिर फक्त एका दिवसासाठी किंवा एका तासासाठी असलं म्हणजे झाली म्हणजे भक्ती नाही. आपल्याला अखंड आपलं जीवन स्थिर मनाने जगता आलं पाहिजे. सर्वांच्या बद्दल आपल्या मनामध्ये सद्भावना असल्या पाहिजे, आणि ज्याच्याकडे सद्भावना आहे सर्वांबद्दल तो खरा भक्त. बाकीचे अभक्त किंवा विभक्त. विभक्त म्हणजे वेगळे. म्हणून आपण परमेश्वरापासून वेगळे आहोत हे जे आपल्याला वाटतं त्याला म्हणतात विभक्त. आणि आपण परमेश्वराचेच आहोत हा जेव्हा दृढ भाव आपल्याला होतो त्या म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे जो विभक्त नव्हे तो भक्त, हा जो अर्थ आहे तो समजला. म्हणून परमेश्वर हे अनंत चैतन्य स्वरूप आहे, आणि हा अनंत चैतन्य स्वरूपाचं आपण अंग आहोत. लक्षात एक एक गोष्ट जो आहे स्पष्ट करून घ्या. परमेश्वर हा विषय समजायला खूप कठीण आहे, कारण तो निर्गुण निराकार. आपण अंग आहे म्हणजे आपल्या शरीराच्या ठिकाणी हात वेगळा, पाय वेगळा, डोळे वेगळे, कान वेगळे, प्रत्येकाचं कार्य वेगळे वेगळे आहे बघायला गेलं. पण सगळे अवयव कोणाचे? शरीराचे, म्हणजे आपलेच. तसं ह्या अनंत चैतन्य स्वरूप ज्याला म्हणतो ते विशाल देह आहे, आणि त्याचे हे सगळे आपण अवयव आहोत. सगळे पशु पक्षी वनस्पती जलचर जे जे आहेत त्या त्या विशिष्ट नियमांना आता निर्मिती स्थिती आणि लय आहे. आणि त्यामुळे इथे आपल्याला सगळ्यांकडे ते चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये प्रत्येक ठिकाणी नमस्कार करता आला पाहिजे. म्हणून जेवताना सुद्धा अन्नपूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं ना. पण अन्नपूर्ण ब्रह्म म्हणजे प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू असते. की जे अन्नपूर्ण ब्रह्म आहे पण पोट भरल्यानंतर खाशील तर तो ब्रह्म राक्षस आहे. लक्षात ठेवा. म्हणून जेवढं हवं तेवढंच ताटात घ्या, म्हणून टाकायचं नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण जेवण टाकू नये, कारण तिथे किती ते कृतज्ञता असली पाहिजे आपल्याला. ते त्यावेळेला एवढ्या लोकांच्या म्हणजे अगदी समाजाच्या सहयोगाने आपल्या ताटापर्यंत ते आलेलं असतं. तर जेवढं पाहिजे घेतलं पाहिजे. पण लोक बऱ्याच वेळेला लग्नात जातात काय करतात, प्लेट रे भरून भरून हेचून घेऊन आणि शेवट पोट भरल्यानंतर टाकून देतात. टाकून देणं हे पण पाप, पण पोट भरल्यानंतर खाल्लं तरी पाप. मग त्याच्या सुवर्णमध्ये काय, जेवढं हवं तेवढं घ्या, परत जाऊन घेऊन येतं ना. आपल्याला थोडीशी लाईन लागलेली असते, पण जेवढं खा आणि पोट भरलं की बंद करा, मग वेस्ट नको ना जायला. पण हा विचार आपल्याला करता येत नाही. प्रत्येक ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, आणि त्या ईश्वरी तत्वाचं आपल्याला सतत स्मरण असतो. सतत स्मरण हेच भजन अखंड. म्हणून आधी देवाची ओळखावं, मग त्याचे भजन करा. म्हणून हेही जे संत सांगतात त्याचा अर्थ तो आहे की हा देव ज्याला म्हणतो आपण ते अनंत स्वरूप आहे, आणि तेच अनंत स्वरूप विविध रूपाने विशिष्ट नियमाने नियमित आहे. एक एक बसून त्याला जीवनविद्या त्याला व्यवस्थारूप परमेश्वर म्हणतात. अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. व्यवस्थारूप परमेश्वर म्हणजे त्या निर्मितीची चैतन्य शक्ती त्या नियमाने निर्मिती आहे, त्या नियमातच राहणार. तिथे वेगळं काही होणार नाही. चैतन्य स्वरूप अनंत आहे, निर्गुण आहे, निराकार हे सगळे गुण आहेत. पण ते डोंगर रूपाने झालं तर डोंगराचं काय, डोंगर असं स्थिर राहणार, तो काय हलणार फिरणार काही नाही. समुद्र आहे तो समुद्रासारखाच राहणार, व्यापक काय लाटा येणार ते नाही. ते तुम्ही गेलात म्हणून तुम्हाला बुडवणार नाही, नियमाने तुम्ही बुडणार जर पोता आलं नाही तर. म्हणजे हे सगळे नियम जर आपल्याला लक्षात घेऊन जीवनाकडे पाहायला लागलं तर शहाणपण. म्हणून परमेश्वराचं पूजन आणि त्याचबरोबर शहाणपण ह्या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील तो खरा परमेश्वराचा भक्त ठरतो. की जो सर्वांना मदत करण्यासाठी किंवा सर्वांचं भलं व्हावं त्याच्या मनामध्ये सतत भाव असेल ती परमेश्वराची भक्ती. म्हणजे भक्तीसाठी आपल्याकडे भाव असायला पाहिजे. सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे हाही भाव धरावा लागतो. प्रत्येक रूपामध्ये चैतन्य स्वरूप आहे हाही भाव धरायला लागतो. आणि आपल्या ठिकाणी चैतन्य स्वरूप हा भाव धरायला लागतो. म्हणून सर्व जे काही आहे ते सर्व परमेश्वर. हा बोध इथे आपल्याला नेहमी लक्षात. म्हणून आपण तो बोध घेण्यासाठी काय म्हणतो, आहे ते चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप हा भाव असतो. जाणतं ते चैतन्य म्हणजे जाणणारं जे तत्व आहे सगळीकडे ते चैतन्य स्वरूप आहे. दिसतं म्हणजे हे सगळे शरीराला आकार दिसतात ते सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. आणि सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे आणि सर्वत्र शांती सुख समाधान.
ह्या गोष्टी सतत स्मरणात राहिला की ती परमेश्वराची खरी पूजा झाली. म्हणून खरी भक्ती कशी करायची ते सांगितलं. आता ती कशी जमते तुम्हाला ती तुम्ही बघा. आता घरी गेल्यानंतर पुन्हा खऱ्या देवाला विसरणार आणि कल्पनेतल्या देवाची पूजा करणार, तर त्याच्यामुळे ती भक्ती होत नाही. म्हणून आपण सगळे उत्सव साजरे करतो ते कोणासाठी? ज्यांना परमेश्वर कळत नाही त्यांच्यासाठी. काहीच कळत नाही तर बाबा ते करू देत, नाहीतर तुम्हीच मारामाऱ्या करत बसतील ना. मग कृष्ण जन्माची भक्ती करून दे, गणेशोत्सवाची भक्ती करून सगळं. पण तुम्हाला जर परमेश्वर कळला तुम्हाला रोज भक्ती पाहिजे. क्षणोक्षणी आपल्याला ही परमेश्वरी शक्ती सर्वत्र नांदते आहे आणि तीच सर्व रूपारूपाने प्रकट आहे. म्हणून तिथे नमस्कार. म्हणून तू मन हे मीची करे, माझे भजनी प्रेम करे. हे जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ते लक्षात. तू मन, तुझं मन मीची करे. मीची म्हणे हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. हा भावात राहा आणि त्या भावातून माझे भजनी प्रेम कर. सतत ह्या स्मरण कर, प्रेमाने स्मरण कर. परमेश्वरावर प्रेम करता आलं पाहिजे. आपल्याला परमेश्वर दिसत नाही, प्रेम कुठे करणार असा प्रश्न लोकांना पडतो. पण ते आहे. प्रत्येक रूपाचं भलं व्हावं, ते सर्व सुखी व्हावं, हेच प्रेम आहे. म्हणून माझे भजनी प्रेम कर. सर्वत्र नमस्कारी मज एखादं ते सगळीकडे नमस्कार कर. का की प्रत्येक रूपामध्ये मी आहे, म्हणजे चैतन्य आहे हे लक्षात. सर्वत्र नमस्कारी मज, माझे मी अनुसंधान दे. म्हणजे तू जे पाहशील तुझ्या स्वतःकडनं ते कोण पाहत आहे? ती चैतन्य शक्ती पाहत. माझे अनुसंधान दे. संकल्प जाळणी म्हणजे मी माझं जे आपल्याकडे संकल्प आहे की आपलं नाव हे, मी असं आहे, मी या जातीचं आहे, धर्माचं आहे, पण हे जे आहे ते सगळे संकल्प ते जाळून टाक. माझे भजनी प्रेम सर्वत्र नमस्कारी मज एकाके, माझे मी अनुसंधान येते. संकल्प जाळणीशे मध्याजी चौकना याची नाव. म्हणजे खरं भजन हे ज्ञानेश्वर स्वामी सांगतात. मध्याजी चौक याची नावं ऐसा मी आती लावसी. जर तू असा वागलास माझ्याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझं पासी बोली जर असे. अंतःकरणापासून सांगतोय की खरी भक्ती आहे. किती वर्षापूर्वी सांगितली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी? किती वर्ष? 800 वर्षापूर्वी सांगितले. 700 वर्षात एकनाथ महाराज झाले, ते मध्ये ज्ञानेश्वरी विसरले सगळे. 700व्या वर्षी ज्ञानेश्वराचं परत एकनाथ महाराजांनी त्याचं शुद्धीकरण केलं म्हटलं. म्हणजे त्यांनी परत ती पोथी निर्माण केली आणि त्यामुळे तिच्यातून परत लोक ज्ञानेश्वरांची भक्ती. म्हणजे आता दुधाचे हंडे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी पण विचारत पण नव्हतं. थोडे लोक ज्यांना माहिती आहे ते करायचे, बाकी लोक कसला संन्यासाची पोर आहेत. हा जो भाग आहे तोच आपल्याला परमेश्वर कळत नाही. म्हणून त्यांचं हे ज्ञान आहे संतांचं. आपल्या सद्गुरूंनी हेच सांगितलं आहे, ऋषीमुनींनी हेच सांगितलं आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी असते, पण हा परमेश्वर असा आहे. इथे दृढ भाव ठेवला पाहिजे. खरी परमेश्वर भक्ती इथेच सुरू होते. आणि म्हणून प्रत्येक रूपाचा सन्मान आणि प्रत्येकाबद्दल असलेला सद्भावना हीच आरती. चांगला हसून खेळून बोलतात तुम्ही आरती करताय परमेश्वराची, कळलं? आणि वेळ वाकडं वागलं तर ती प्रकार नाही. म्हणून खऱ्या परमेश्वराची भक्ती सर्वांना कळू दे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.